जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं. सासून खोड्या काढायला हव्या, सुनेन खोड्या मोडायला हव्या. दोघींच्या मनातलं गमतीचं नातं तुम्हा आम्हाला काय कळतं. जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं. हे काय सुनबाईच्या हाताला काय झालं? हा सुद्धा भूताटकीचाच प्रकार आहे. भूताटकी? तर हो. अहो आमची विमल झोपायला म्हणून अंथरुणाजवळ गेली तर तिथे एक पातेलं ठेवलं होतं. ते जागेवरती ठेवायला म्हणून तिने उचललं तर ते इतके गरम होतं की तिची बोट पोळली. काय नशीब आहे तिचं. भूतही तिची पाठ सोडायला तयार नाहीत. म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? हा, भानू बेशुद्ध पडली, विमल आजारी पडली आणि त्यात तो काल घडलेला प्रकार. हे काय सगळं मी करते का? त्यांना दिनकरला भेटायचं होतं पण मला एक गोष्ट खटकली. बोला. पुतण्याला भेटायला येताना सोबत पोलीस इन्स्पेक्टरला कशाला आणायचं? म्हणजे जोगदंड आले होते. हे बघा, तुम्ही तुमचं बोलणं जरा आवडतं घ्याल का? मला त्यांचे शब्द स्पष्ट कळत नाहीयेत. त्यांचे म्हणजे कोणाचे? अरे काहीतरी काय प्रश्न विचारतोयस? कसले शब्द? काय ऐकायला येते त्यांना? ए, तुझा विश्वास नाहीये ना? जा बाहेर जा. अरे तुम्ही तिघ जण इथे काय करताय? काही नाही, महाराज आले ना. अहो त्यांच्या पायावर डोकं ठेवा मिळालं तर लय उपकार होतील. बघितलंस, अडाणी आहेत पण त्यांना सुद्धा कळतंय. ज्यांना कळतं त्यांना अडाणी म्हणत नाहीत, कळत नाही त्यांना अडाणी म्हणतात. आणि हा गुरु गरबर तांब्या घेऊन फिरणार आणि घराला भूतबाधा झाली आहे की नाही ते सांगणार आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवायचा. सगळं जग विश्वास ठेवतंय. अगं हे गाव म्हणजे तुझं जग आहे. मोठ्या बाई, मला क्षमा करा. भले मोठ्या मानाने आपण मला इथे बोलवलं पण ह्या असल्या वातावरणामध्ये माझं मन एकाग्र होऊ शकत नाही. क्षमस्व. मी निघतो. पाहिलंस, झालं समाधान. ए हे बघ, तुझा विश्वास बसत नाहीये ना, तुला इथे थांबल्याचा त्रास होतो ना, तर तू बाहेर जा. पण आता मला येन केन प्रकाराने हे शोधून काढायचंच आहे की रात्री चटईवर ठेवलेलं पातेलं एकाएकीच हात पोळणे इतकं तापतच कसं? हो हो, मी तेच म्हणतेय, हे असे अनाकलनीय प्रकार इथे घडतात कसे? आणि ह्याच्या मागे काय आहे हे शोधलंच पाहिजे. डोंट वरी आई. ते जे काय ना ते सगळं मी शोधून काढणारच आहे. बघूयात कोण हरतंय. अरे तू काहीतरी काय, अरे तुला शहरात नाही का जायचं? गावात काय आहे तुझं? आणि अभ्यास नाही का करायचा तुला? आणि मला तर असं म्हणायचंय की खरोखरच हे घर शापित असेल ना, तर तुम्ही दोघांनी या घरापासून लांब राहिलेलंच बरं. हा, नाही का हो? काळजी करू नका. या घराला जर काही बाधा असेल तर मी ती त्वरित दूर करू शकेन. हवं तर इनामदारांकडे विचारा. आता त्यांना काय विचारायचंय? हा विजय दादा, तो एक भयंकर किस्सा आहे. इनामदाराच्या वाड्यात एक हडळ घुसली होती.
यांनी तिचा असा बंदोबस्त केला की झाडामध्ये खिळा ठेवून तिला कायमची बंद केली. मग काय झालं? अहो ते झाड उभ्या उभ्या पेटलं, ते आम्ही आमच्या डोळ्याने पाहिलं. आता इथे आमचं घर पेटवू नका म्हणजे झालं. हे बघा, आपण या घरचे चिरंजीव आहात, तेव्हा आपल्या परवानगीशिवाय या घरात मी काहीही उपचार करणार नाही. आपल्या वाड वडिलांची पुण्याई थोर आहे, तेव्हा या घराला तशी काही बाधा होणार नाही. पण मोठ्या बाईंनी ज्या काही 1-2 घटना सांगितल्या आहेत त्या नक्कीच विचार करायला लावणाऱ्या आहेत. कळलं? येतो. महाराज, विजय दादा, अहो या घराचं भलं व्हावं असं वाटतंय म्हणूनच म्हणते. महाराजांनी असं परत धाडू नका. अहो त्यासनी काय बोलायचं ते बोलू दे. बहिणीबाईच्या जीवाला बरं नाही. पुरे झालं तिचं कौतुक. दळभद्री मेली. या घरात जे काही नाट लागली ना ती तिच्यामुळेच लागली. स्वतःचा नवरा खाऊन बसली, आता हे घर गिळायला बसली. मोठ्या बाई, हो असा क्रोध बरा नव्हे. अहो उगीच रागवत नाहीये मी. आता सांगितलं होतं गुरव येतील त्यावेळेला घरात थांबा, पण नाही. सुनबाई मला भेटल्या होत्या, मुनींबरोबर बोलत होत्या. अहो मग लगोलग यायला काय झालं होतं? बरोबर त्या पोरट्यालाही घेऊन आली असती तर तुम्ही मंत्रांनी शुचिरभूत केलेलं पाणी अंगावर पडलं असतं आणि वाईट बुद्धी नष्ट झाली असती. पण नाही, तुम्हाला सांगते ती अवदसा मुद्दामून गैरहजर राहिली. हो महाराज, तुम्ही सुरू करा तुमचं काम. ओम चामुंडाय फट स्वाहा, ओम कालभैरवाय फट स्वाहा, ओम चामुंडाय फट स्वाहा, ओम भैरवाय फट स्वाहा. आता बघच, उगाच काही बी बोलू नकोस. मालकीण बाई घराच्या बाहेर काढतील. बघितलं, ते समद डोळे बंद करून त्यांना दिसतंय, आपल्याला डोळे असून पण दिसत नाही. ए किती बडबडताय रे? इथे उभं राहू. इथे उभं राहायचं असेल तर शांतपणे उभं राहा, नाही तर चला चालायला लागा. कोणाचा फोन आलाय हा? ही काय फोन करायची वेळ आहे का? कोण बडबडतंय? काय बडबड चालली? ही काय वेळ आहे का फोन करायची? उद्योग नाही तुम्हाला दुसरे? ते गुरव आलेत आमच्याकडे, सगळं शांती करतायत. आणि हा तरी फोन विसरून गेला इथे. याचे फोन उचलायचे आम्ही. कोण बोलत नाही, वरनं खिदळतायत, थट्टा करतायत माझी. ए बये, किती वचा 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 बोलते. चल वो छुपे रुस्तुम को फोन दे. कोण बोलतीस तू? आणि कोण छुपा रुस्तुम? कौन छुपा रुस्तुम? वही जो यहाँ पे रह के बड़े बड़े झोल करता है. कसला झोल? ए उसको समझा, पूरी दुनिया गई भाड़ में. अगर वो मेरे को दगा देगा ना तो राम कसम उसको कोई नहीं बचाएगा. तुला माहितीये का तू कोणाशी बोलतीस ते? ए तू जो भी है ना, विजू सेठ को बोल दे रामकली के पैसे लौटा दे. ए कौन रामकली? कसले पैसे? क्या पैसे? कौन से पैसे पूछ रही है तू? क्या तेरे जेब से देने वाली है? 3 लाख रोकड़ा, ब्याज पकड़ के पूरा 4.5 लाख. जल्दी से लौटा दे, नहीं तो अपन से शादी करनी पड़ेगी. फिर रोकड़ा भी वसूल और ब्याज भी वसूल. गावाला जाऊन बसलाय काय? आता बघू आजच्याच परत येतोय की नाही ते. तू ना आता बायकोवर वैतागून घटस्फोट मागायला त्रस्त नवऱ्यासारखा वाटतोय. सर प्लीज, मी वैतागलोय आता. अरे मी तेच तर म्हणतोय, पण असं वैतागायला झालंय काय? सगळं माझ्या डोळ्यासमोर घडतंय, पण मी काहीच सिद्ध करू शकत नाही, याचा त्रास होतोय मला. हे बघ, त्रास करून घ्यायचा नाही हे आधी मनाशी पक्क ठरव. हा सूर्य, हा जयद्रथ,
अशी सिच्युएशन नशिबाने समोर येत नाही, ती प्रयत्नपूर्वक आणावी लागते. आणि प्रयत्न करताना मन कायम शांतच असावं लागतं. पाठ करायला तत्वज्ञान चांगलं आहे आणि अंमलात आणणं फार आवश्यक आहे. हे बघ, मी समोर बसलेल्या क्लायंटला नेहमीच्या पठडीतला जो प्रश्न विचारतो ना, तो तुलाही विचारतो. काय झालं? असं नेमकं काय झालं ज्यावरून तू एवढा वैतागलायस? बरं, आत्ता सांगू नकोस, पण सांगितलंच तर पुढचं बोलता येईल, म्हणून सांगायची तयारी ठेव. कॅन यू इमॅजिन? वहिनीला भूतबाधा झाली आहे काय हे चेक करण्यासाठी आईने देवळातल्या गुरुवाला बोलवलं. पण अशी शंका मिसेस माटेगावकरांना यायचं कारण? सांगतो ना, सगळं डोळ्यासमोर घडतंय, पण मला काहीही सिद्ध करता येत नाही. विमलच्या हात पोळण्याबद्दल बोलतोयस का तू? मला कसं कळलं? आता या प्रश्नाला काही अर्थ आहे का सांग? एकाच गावात राहून माटेगावकरांच्या घरात काय घडतंय ते कळणार नाही का? असं 4 चौघांसारखं साधं घर आहे का तुमचं? त्यापेक्षा 4 चौघांसारखं सुखी राहायला आवडलं असतं मला. अरे, तुम्हा मुलांना सुखात ठेवण्यासाठीच तुमची आई धडपडते. पण हे असं सुख नकोय मला. आपण तुझ्या आईबद्दल बोलतोय. मला आईविषयी बोलायचं नाही. ज्या विषयी बोलायला आलास तोच विषय टाळतोयस असं होणार नाही. हे बघ विजय, घरात भूतबाधा आहे ना, हा तुझ्या आईचा केवळ कांगावा आहे. पण तेच ती सिद्ध करू पाहते. बाबा काही बोलत नाही आणि अजयला वाटतंय, आपल्याला वाटतंय तितकी आई वाईट नाही. आई वाईट आहे असं मलाही म्हणायचं नाहीये, पण आता ती चुकीचं वागते तर चुकीचं वागते ना. मग आता पुढे काय? ऍक्च्युली प्रधान साहेब, मी तेच विचारायला आलो. म्हणजे देवधरचा जर शोध लागला तर आईच्या या कारवायानं काही आळा बसेल का? मिसेस माटेगावकरांना जर आळा घातला ना, तरच त्यांच्या कारवाया थांबतील. आणि त्यासाठी कोणी घरच्यांनी प्रयत्न करण्यापेक्षा बाहेरच्या माणसाचा हस्तक्षेपच उपयोगी पडू शकतो. पण बाहेरचा माणूस कोण ते मला नाही सांगता येणार. पण आपल्याच घरात आपल्या आई विरुद्ध उभं राहणं ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. मुनीमजींना स्वामी हेच सांगितलं. ते तुमच्याकडे प्रामाणिकपणे नोकरी करतायत कारण मिसेस माटेगावकरांची एखादी निसटती चूक त्यांच्या नजरेस येईल. भले देवधरला गायब करण्यात, अगदी स्पष्टच बोलायचं तर मारून टाकण्यात तुमच्या आईचा हात नसेल कदाचित. पण कोणीतरी प्लॅन करून हे काम तडीच न्यावं म्हणून काही माणसांना त्यांनी प्रवोक मात्र जरूर केलं. आणि ती माणसं बाहेरची होती. म्हणून आपल्याकडून जर कोणी बाहेरचा माणूस आला तर मिसेस माटेगावकर बेसावत राहते आणि आपल्याला शोध घेणं सोपं जाईल. पण असा बाहेरचा माणूस कोण असेल मला तर काही अंदाजच येत नाही. भूताकडे भूत येत नाही. मी तर आत्म्याला बोलवत होते, तू कसा आलास? मी अतृप्त आत्म्याला भेटायला आलो.
आत्मा काय असा दिसत नसतो हं? हो पण मला अतृप्त आत्मा दिसतो. कुठे? माझ्या समोर आहे बघ. यू मीन मी? हो. बाई मला सांगत होत्या की तू सगळे टोस्ट फस्त केलेस म्हणून. दादा तू उगाच नको तिकडे नाक घालायला जाऊ नकोस. हे बघ मी लक्ष घालत नाहीये. बाई स्वतः ती रिकामी बरणी घेऊन माझ्याकडे आल्या होत्या. मला म्हणाल्या बेबीने सगळे टोस्ट फस्त केले 15-16. किती वेळा सांगितलं मला बेबी म्हणत जाऊ नका म्हणून. तो मुद्दा इथे महत्वाचा नाहीये. तुला बेबी म्हणतात की काय? हे बघ एका वेळी बसल्या जागी 15-16 टोस्ट फस्त करणं हे नॉर्मल मुलीचं लक्षण नाहीये. थांब मी एका आत्म्याला बोलवते आणि तुझ्या पाठीच लावते. थांब. त्यापेक्षा ते काम तूच का नाही करत? म्हणजे अरे दादा काय झालं? काय झालं? हे प्लॅनची टोकरे आता बाजूला ठेव. माझ्या बरोबर चल तू आता. कुठे? कुठे कुठे? फॅक्टरीवर चल माझ्या बरोबर. का? काय झालं? काय झालं मला नाही माहिती ग. पण वॉचमन म्हणत होता की. म्हणजे वॉचमनने तुला फोन केलेला का तू वॉचमनला फोन केलेलास? त्याने काय फरक पडतोय? ऑफकोर्स दादा फरक पडतो. तू वॉचमनला फोन केला असशील तर ठीक आहे पण त्याने जर तुला फोन केला असेल तर. रामशरणचा फोन होता. म्हणजे त्या जनार्दनने पुन्हा काहीतरी पंगा केलेला दिसतोय. रामशरण म्हणत होता. काय म्हणत होता? तो म्हणत होता की जनार्दनने रात्री फॅक्टरीत घुसायचा प्रयत्न केला. वॉचमनशी बाचाबाची झाली त्याची खूप. मग त्याने रस्त्यालगतच्या भिंतीवरून उडी मारून फॅक्टरीत घुसायचा प्रयत्न केला. मग आपण जाऊन कोणाला भेटायचंय? आपल्याला सिक्युरिटीशी बोललंच पाहिजे या बाबतीत. दादा आता जनार्दनशी बोलणं गरजेचं आहे रे. आणि तू नक्की कोणाला घाबरतोयस आणि का? तू येतेस की नाही माझ्या बरोबर? तू जर जनार्दनला जाब विचारणार असशील तर मी येते. मला सिक्युरिटीशी बोलण्याचा काडी मात्रही इंटरेस्ट नाहीये. दादा तुला एक गोष्ट सांगते. जो चुकतो त्याने घाबरायला हवं. जो चोरी करतो त्याने घाबरायला हवं. जाब विचारण्यात कसली आली आहे भीती? मला संघर्ष नकोय. अरे तो टाळता येत नसेल तर तो फेस करायलाच हवा. आज जनार्दन आहे तर उद्या आणखीन कोणी असेल. स्वतःचा हक्क आणि स्वतःचा अधिकार आपण राखला नाही तर आपली बाजू कोणी राखायला येत नाही. आपला लढा आपल्यालाच लढावा लागतो. मला नाही लढायचं कोणाशी. मला नकोय संघर्ष. नकोय. संघर्ष नाही करायचा मला. आई गो आई. कधी कधी कुणाचं काही वाईट केलं नाही. कुळाचार कुळधर्म सगळे मनापासून केले. निस्वार्थी भावनेने मदत केली हो सगळ्यांना. प्रपंचापेक्षा परमार्थ जास्त पाहिला. तरी कसले हे भोग माझ्या पाठीमागे लागलेत कोणास ठाऊक. परमेश्वरा अरे कसली परीक्षा घेतोयस ही माझी. तसे 4.5 लाख म्हणजे काही जास्त नाही आहेत माझ्यासाठी. हे असे त्या बयेच्या तोंडावर फेकीन. पण मुळात माझ्या मुलाला कर्ज घेण्याची गरजच काय पडली? आणि कर्जाच्या बदल्यात लग्न? हा कसला उफराटा व्यवहार? नक्की 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 त्या मरतुकड्या देवधरच्या आत्म्याचा तळतळाट आहे हा. जिवंत होता तेव्हा कसा निमूटपणे जगला आणि आता मेल्यावर बसलाय माझ्या उरावर. काय करावं मला काही कळत नाही. खरंच काहीतरी याच्यावर तोडगा काढला पाहिजे. 4.5 लाखांनी ना माझं डोकं नुसतं असं बंजाळून केलं. मी असे फेकीन. खरं तर करू काय मला कळत नाही. काय
नाही व्यंकटेश स्तोत्र म्हणत होतीस वाटतं. अरे व्यंकटेश स्तोत्र कुठलं म्हणतीये? बस बस बस. मला सांग अजय, तू आणि विजय शहरात एकत्र असताना. असं का विचारतेस? आता विचारतीये ना तर सांग. हो म्हणजे तसं कॉलेजची वेळ सोडली तर आम्ही दोघं जण नेहमी एकत्रच असतो. फार फार तर कधीतरी दुपारी रेफरन्स शोधायला म्हणून विजय लायब्ररीत जायचा इतकंच. अरे मग त्यावेळेला तू का नाही जात त्याच्याबरोबर? मला ना दुपारचं जागरण सोसत नाही. बर आता खरं खरं सांग बरं. अगं उलट मी तुझी चौकशी करायला आलो तर तूच माझी चौकशी कर. मला सांग, तुला आता कसं वाटतंय? डोकं दुखायचं थांबलं का तुझं? अरे मला मेलीला काय झालंय माझं सोड. मला सांग तुमचं शहरात काय चाललंय? आमचं आमचं काय चालायचं? अजय खरं सांगा. अगं खरं सांगायला आधी तू नीट प्रश्न तर विचार. तुमच्या दोघांचं शहरात काय चाललंय हा काय प्रश्न झाला? हे बघ आता मी स्पष्टच विचारते. हा विचार. मला सांग विजयची कुठल्या मुलीशी दोस्ती मैत्री आहे का? म्हणजे असं असं का विचारतेस तू? म्हणजे मुद्दाम दखल घेण्याजोगं काही घडलंय का? म्हणजे काय रे काय विचारते मी? तू ते विजयलाच विचार ना. अरे बाबा त्याला विचारू शकत नाही म्हणून तुला विचारतीये ना. सांग की मग. अरे अचानक दोघ जण गावात येऊन राहिलाय, शहरात जायचं नाव घेत नाही यार. तुला काही प्रॉब्लेम आहे का? अरे मला काय प्रॉब्लेम असायचा आहे? हे विजय भाऊना सांगायलाच हवं. मालक पण इथं नाही ते, आणि विजय भाऊ सकट तुम्ही पण शहराला. मग राहिलं कोण? आणि अजय भाऊ तर ते तर आपल्या मालकीनबाईच्या होलं होकत करतात. हल्ली अजय विजय सुद्धा एकत्र भेटत नाही. वर्षानुवर्ष एकाच जागी तिष्ठत उभा असलेल्या त्या झाडावर तुझा विश्वास आहे. 21 बुधवार मनोभावे विश्वासाने पूजा करतेस तू, पण तुझ्या डोळ्यासमोर चालता बोलता हा तुझा धीर धडधाकटपणे उभा असताना आणि तुला हमी देत असताना की इथे राहून मी देवधरला घरी घेऊन येईन त्याच्यावर विश्वास नाही ठेवू शकत तू.